ज्यांनी आपल्या शब्दाच्या सामर्थ्याने सभागृह जिंकलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी फक्त उभा आहे. आपल्याला कल्पना नसेल की माणसं कशी घडतात आणि ती माणसं घडत घडत समाजाला पण घडवतात. मला वाटतं कुठंतरी याची जाणीव भाषणातनं होणं कदाचित शक्य नाही. मुद्दाम कदाचित हा शब्द वापरतोय कारण तांबारे सरांनी ज्या पद्धतीनं तुमच्याशी ते जोडून घेतलं, कधी संशेट्टी सर टार्गेट झाले, सुरुवातीला मला वाटतं सगळं आता देवळे मॅडमवरतीच येत आहे, तेव्हा प्रत्येक जणाला हे जे ते सांगत होते नंतर नंतर त्यांनी ती स्वतःवरचीच उदाहरणं दिली. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की ही सगळी उदाहरणं उघड्या डोळ्याने ते पाहत नाही, ते अनुभवत आहेत आणि त्यातनं 18,000 व्यसनाधीन युवकांना त्यांनी बाहेर काढलेलं आहे. याच्यापेक्षा मोठं कार्य अजून वेगळं काय असू शकतं जे नुसतं आकडावी म्हणत नाही. एक माणसाला व्यसनातनं सोडवणं याचा अर्थ त्याच्या कुटुंबियाला सुखी करणं असतं. जे आकड्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर जवळजवळ 1 लाख लोकांना सुखी करण्याचं काम करणारा हा पुण्यात्मा आहे. ज्या संतांची उदाहरणं त्यांनी दिली सुरुवातीच्या व्यसनाधीनच्या विरोधातली, म्हणजे ही आपली परंपरा आहे. आपल्या परंपरेमध्ये गौतम बुद्धांपासून त्यांनी सुरुवात केली किंवा त्यांच्याच मला वाटतं जीवनाचं तत्वज्ञान त्यांनी जे मांडलं की वर्तमानात जगा. तुम्हाला वर्तमानात आणलं की सुरुवातीलाच सरांना आणि देवळे मॅडमना म्हणत होतो, मागचे बरेचसे आपले युवक चालू होतं आपलं ते एक रील्स बघणं असेल किंवा अजून काय फेसबुकला मेसेज आलेला असेल, जे सगळ्या सरांनी सांगितलं. सभागृहातली एकही विद्यार्थिनी किंवा एकही विद्यार्थी सरांचं भाषण झाल्यानंतर मोबाईल सोडा सगळं भाग हरपून गेलेला होता. मला वाटतं हे करणं, त्याला जी जिद्द, उत्साह आणि चिकाटी लागते ना, ती कुठं उपयोगी पडते, ती समाजातल्या माणसांना जोडायला उपयोगी पडते. आणि समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यांनी जे सांगितलं, जी ताकद उभी करतात, मला वाटतं त्या ताकदीचं कॅटलिस्ट ज्याला म्हणतात सायन्सच्या भाषेमध्ये, प्रेरणा देणारा. हल्ली आपल्याकडे काय प्रेरणा देणारे वक्ते किंवा त्याला मोटिवेशनल स्पीकर्स वगैरे ते म्हणजे मला वाटतं त्याचंही काय रसच लागलेलंच आहे. अगदी मनापासून ते ऍग्री झाले. मला वाटतं प्रेरणा देणं हे औपचारिकतेचा भाग नसतो किंवा ती कृत्रिम पद्धतीने देता येत नाही. किती वेळा आम्ही सांगितलं ते मोबाईल बघू नका रे तास शिकवताना, कदाचित आमचे विद्यार्थी ऐकले नसतंच ते. पण वाटतं आजचा सरांचा कार्यक्रम झाल्यानंतर एकही जण मोबाईलला हात पण लावणार नाही, गरजच पडणार नाही. एवढं लाईव्ह जिवंत रसरशीत ज्याला आपण भाषण मी म्हणणार नाही, ते अनुभव होते. त्या अनुभवातून आलेले ते बोल होते. आणि जेव्हा शब्दांना अनुभवाची जोड मिळते, तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, शब्दांचं सामर्थ्य तयार होतं. मला वाटतं ते सामर्थ्य आपण अनुभवलं म्हणून मी थोडीशी औपचारिकता टाळली. म्हणजे मोरे मॅडम इथं आलेले आहेत, देवळे मॅडम गेल्या शनिवारीच येऊन सगळी चर्चा करून गेल्या, बागजवळे मॅडम आलेले आहेत, त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत. हे करणं जे सरांनी ज्याचा उल्लेख केला, मी सहज येताना म्हणालो साखरे सर NSS आमचं सगळं काम बघतात आणि त्यांना मुद्दाम आम्ही जोडून घेतलंय. खरं तर देवळे मॅडम म्हणाल्या होत्या की तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी घेऊन या, सायकोलॉजी बरोबर तुम्ही सोशलॉजीचे आणा. हे सगळं समाजाचं देणं आहे किंवा समाजाचं कर्तव्य आहे आणि कुठंतरी सगळ्यांना आपल्याला जोडायचंय. तिथे एका विषयापुरता हा विषय मर्यादित राहत नाही. निश्चितपणे सायकोलॉजीचे माझे सहकारी बनसोडे सर आणि त्यांची सगळी टीम, आपल्याकडे रिसर्च सेंटर आहे. सर आता सांगायला आनंद वाटतो, 5 मेडिकल प्रॅक्टिशनर्स म्हणजे डॉक्टर त्यांनी यावर्षी आमच्याकडे प्रवेश घेतलेला आहे. मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात महत्वाची घटना हे मान्यच केलं की नुसता डॉक्टर चालत नाही, सायकोलॉजीची मदत गरज असते. आणि पहिला सायकोलॉजिस्ट बडगुंबेचं नाव त्यांनी घेतलं, तो आपला माजी विद्यार्थी आहे. तिथपासून ते आजपर्यंत मला वाटतं स्वप्नेपर्यंत तुम्ही ते सांगितलं, कितीतरी आपल्या विद्यार्थ्यांनी मदत केलेली आहे. माझं म्हणणं एकच आहे, या सगळ्या पाठीमागं आदरणीय आप्पासाहेब कडदेंची आठवण येते. ती सहज उगीच येते म्हणून असं म्हणत नाही. ती दृष्टी त्यांना जी होती 1953 जेव्हा कॉलेज स्थापन केलं की आपल्या महाविद्यालयात सायकोलॉजीचा विभाग असला पाहिजे. आणि आपल्याला आता माहिती आहे त्याच परिवारातील आदरणीय निलिविगी सर जे सायकोलॉजीचे प्रोफेसर होते, त्यांच्या नावाने हा विभाग चालवला जातो. आम्ही सहज परवा म्हणालो, देवळे मॅडम येऊन गेले आणि माननीय सचिव मॅडमची आमची भेट झाली की असे एक प्रस्ताव आलेला आहे आणि एक व्याख्यान आयोजित करायचंय. तात्काळ त्यांचं उत्तर होतं, मॅनेजमेंटच्या माध्यमातून मुद्दा मी उल्लेख करू इच्छितो, सर
या संधीची वाट बघत बसू नका. कधी आयोजित करताय आणि पुढचा जो सरांनी उल्लेख केला की या संस्थेशी MOU करून आपले विद्यार्थी कसे जोडले जातील. सरांनी जसं उल्लेख केला की आज सुरुवात झालेली आहे. मला वाटतं या सगळ्या प्रकल्पामध्ये जी प्रेरणा, जी ताकद आणि गेली 20 वर्ष जे कष्ट करतायत, मला वाटतं त्याला जो उत्साह लागतो ना तो खरोखरच थक्क करणार आहे. मी केवळ शब्द म्हणून ते वापरत नाही, ज्या पद्धतीने हे काम केलं जातं. मला वाटतं तिथे आशिया खंडातल्या पुरस्काराचा सरांनी उल्लेख केला. आशिया खंडाला जेव्हा दखल घ्यायची वाटली, मला वाटतं पुरस्कार त्यांच्या दृष्टीने गौण आहे. एक व्यक्ती व्यसनातनं सुटला, त्याचं कुटुंब सुखी झालं, मला वाटतं त्याच्यासारखा दुसरा पुरस्कार असत नाही. आणि तो पुरस्कार तुम्ही काढून पण देऊ शकता. आम्ही कशावरही माज होतात, काही चाललेलं असतं. सरांनी अनेक उदाहरणं दिली, पण हे जे समाधान आहे, मला वाटतं ते समाधान तर कुणीच काढून घेऊ शकत नाही. किंबहुना मला वाटतं त्यातनं जे बळ मिळतं, त्यातनं जी ताकद मिळते, अनेक आपल्या संतांनी आणि विचारवंतांनी त्याला आत्मबळ नावाचा शब्द दिलेला आहे. हे आत्मबळ प्रत्येक या संस्थेच्या मी कार्यकर्ते म्हणतो. तांबारे सरांनी साखरे सरांबरोबरच्या अनेक उदाहरणं दिली, त्यांच्या कॉलेजच्या जीवनातली उदाहरणं आहेत. कदाचित तुम्हाला ती खरी वगैरे वाटते, पण ती माणसं जोडण्याची कला आहे. जसं ते शास्त्र म्हणून, विज्ञान म्हणून, डॉक्टर म्हणून प्रसिद्ध झाले, मला वाटतं ही कलाही त्यांनी अनुभवली. ती अनुभवली नाही, त्याचा वापर समाजसेवेसाठी केला. आणि इतक्या सगळ्या लोकांना, 150 विद्यार्थ्यांचं, आम्हालाही असं वाटायचं जेव्हा आम्ही इथं सुरुवातीला उभं राहायचो, कुठंतरी त्याचं दडपण यायचं. पण ते सगळं दडपण वगैरे का सोडा, तुमच्या मनातलं जे दडपण होतं, तुमच्या मनातले जे काही ताणतणाव होते, जे संशेट्टी सर आज दिवसभर मनसोक्त असतील, घरी जाऊन निश्चित सांगतील, आज असा दिवस होता की मनापासून मी हसलो. एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तर मला वाटतं व्यसन वगैरेची गोष्टच सोडा, तुम्ही आनंदी झाला. घरी जाऊन 10 जणांना आनंदी करताय, तुमच्या शेजारी पाजारी जाऊन सांगा की कुठेतरी तांबारे सर आणि त्यांची टीम जी आली होती त्याने आम्हाला मनसोक्त आनंद दिला. तो आनंद शेअर करणं, मला वाटतं तुमच्याच पिढीतल्या एका गायकाचं गाणं आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे ते भावणे म्हणून आले, ते गणेश शिंदे म्हणून. काय झालंय काय नेमकं, माणसांनी माणसांचे सोडले का संग. अतिशय लोकप्रिय गाणं आहे. तुम्ही ते करोना काळात त्यांनी एका मित्राबरोबर गाडीतनं गायलेलं आहे. तुम्ही ते रील्स मध्ये बघितलं असेल. अशा गोष्टी अवश्य बघा. त्याच्यासाठी मला वाटतं मी वेळ कोणी वेगळा द्यायला मॅनेजमेंटची परवानगी घेऊन देईल. सरांचं भाषण आता दुड्डे सरांनी टेप केलेलं आहे. मला वाटतं 10 वेळा ऐकलं तरी त्यातला आनंद अजून द्विगुणित होईल. त्याच गाण्यामध्ये गणेश शिंदे पुढे म्हणताय, म्हणजे आजच्या फॅशन बद्दल त्यांचं वाक्य आहे, ते मुलींमध्ये मुलांमध्ये की काय नेमकं चाललंय, कशा कशाचं व्यसन लागतं जे म्हणाले. मला वाटतं हे सगळं जर बघितलं तर त्यात त्यांनी त्याला एक पर्याय पण दिलेला आहे, जो आपल्या परंपरेमध्ये, ज्या अस्सल ग्रामीण ढंगामध्ये सरांनी भाषण, ती आपली पिढ्यानपिढ्यांची आहे, 1-2 वर्षांची नाहीये. मला वाटतं तो वारसा, जसं मी मगाशी मॅनेजमेंटचा उल्लेख केला, तो सगळ्यांचा वारसा एकत्रित करून आपण निश्चितपणे समाजाच्या हितासाठी काहीतरी करूया. गणेश शिंदे त्यामध्ये म्हणताय, म्हातारीच्या डोईवरचा पदर हाटणं, ती जी संस्कृती आहे, ते जे संस्कार आहेत, त्याच्या सर MOU ही औपचारिकता असेल, ती कागदावरची सही केव्हाच झालेली आहे, जेव्हा पहिला विद्यार्थी त्यांच्याबरोबर काम करायला लागला. वाटतं नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. पहिला महत्वाचा प्रश्न पडलेला असतो खूप लोकांना की वकिलांचं काय काम असतं या क्षेत्रामध्ये. आहे ना, पडलाय का कोणाला? नाही पडला? पडलाय ना? तर माझं असं म्हणणं आहे, इव्हन लॉ डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की जर नशाच झाली नाही तर गुन्हाच घडणार नाही. जर नशाच झाली तर गुन्हाच घडणार नाही. सुरुवात कुठून होते? तारुण्यातून होते. पहिला मुद्दा म्हणजे संगत. आपली जी संगत असते ती खूप वाईट असते किंवा खूप चांगली तरी असते. खूप चांगली असल्याने पण परिणाम आहे आणि खूप वाईट असल्याचे पण खूप जास्त दुष्परिणाम आहेत ना. आपल्या शेजारचा माणूस गुटखा खातो, दारू पितो, तंबाखू खातो, काय करतो हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती नसतं. तो तुम्हाला सांगतो की हे थोडीशी चालतंय. मग जसं मोरेने सांगितलं, 5 ml वरून 10 ml वर येतो, 10 ml वरून 90 ml जातो, मग 90 वर कधी गोष्ट कळतच नाही. Am I right? मग संगत किती चांगली असावी, किती वाईट असावी, हे सर्वस्वी आपल्यावर डिपेंड. मी आज प्रयत्न करते की माझी फील्ड नशामुक्त व्हावी. म्हणजे लॉ जी फील्ड आहे, माझ्या सहकारी कोणताही वकील
माझं सहकारी कोणताही क्लर्क नशेच्या आधी नाही राहिला पाहिजे. त्यामुळे मी आता क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवात केली मी जेलपासूनच केली. गुन्हा घडतो कुठून आणि गुन्हा करून माणूस कुठे येतो? घडतो कसा? तिथं असलेला माणूस डोक्यामध्ये विचार करत जातो की मी बाहेर जाणार, ज्याने मला इथपर्यंत आणले त्याला मी खोपसून मारून टाकणार. हा एक विचार तिथं बसून करतो. आणि दुसरा विचार म्हणजे बाहेरूनच संगतीनं. आता एखाद्या मुलाला त्या दुसऱ्या मुलामुळे संगत लागली दारू प्यायची, वाहन चालवता ट्रिपल सीट चालवायला लागला, गुन्हा घडला, आला जेलमध्ये. तिथे येऊन शेजारच्या व्यक्तीला सांगतो असं केलं मी, तसं केलं. पण जर सरांसारखा एखादा विचारही किंवा व्यसनमुक्ती क्षेत्रातला कार्यरत माणूस जर त्यांच्यापर्यंत गेला, त्यांच्यासाठी असं एखादं मार्गदर्शन तिथे ठेवला, तर तो व्यसनमुक्त नक्कीच होईल आणि पुढचा गुन्हा तो करणार नाही. हा एक मानस सर लॉ डिपार्टमेंटने केला आणि सुरुवात प्रत्येक जेल पासून केली. आज दर आठवड्याला आपलं तिथं व्याख्यान असतं जेलमध्ये की तो माणूस तणावमुक्त कसा राहिला पाहिजे, जेणेकरून बाहेर जाऊन तो गुन्हा नाही केला पाहिजे आणि व्यसनाच्या आधी नाही राहिला पाहिजे. आज प्रत्येक माणूस तिथं कार्यरत आहे. मला सांगा, रिसेंटली आलेला पिक्चर कोणता? करेक्ट, छावा. दादा आता चंद्रपूर लावलाय. मला सांगा, छावा पिक्चर आला, त्यामध्ये शेवटला छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताची नखं काढून घेतली, त्यानंतर जीभ काढून घेतली. कित्येक दिवस, कित्येक महिने महाराजांनी ती व्यथा सहन केली. तसेच त्यांच्या रक्ताचे थेंब जमिनीवरती पडत राहिले. मला सांगा, आज त्या बलिदानाची किंवा त्यांनी जे बलिदान केलं त्यासाठी आपण त्यांना रिटर्न म्हणून काय देतोय? काय देतोय? च्या माध्यमातून व्यसनमुक्तीचं कार्य सुरू केलंय. एकदा आमच्या देफळगावच्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या म्हणून. त्या आज तुम्हाला एका पथनाट्यामधून व्यसनमुक्तीचा एक छोटासा धडा देणार आहे. तर तुम्ही एक 8 मिनिटाचं पथनाट्य आहे जे आपण आता इथे चालू करणार आहे. ते 8 मिनिट जागेवरती बसायचं, यानंतर हा छोटासा कार्यक्रम संपून जाईल. धन्यवाद.